पाणी द्यावं जरा. तरी मी सांगत होते बाजारातून आई ती प्लॅस्टरची मूर्ती आणूया, तर नाही, कुणी सांगितली नसती उठा ठेवणी झंझट. अहो रागिनी मॅडम देवाचं काम आहे, त्यात कसली आली हो झंझट. जातो सर. तेवढं सुमीला जीव म्हणा. बस आहे बाबा, तुम्ही आमच्या भडकायची. तू भांडलायस, तू समजव आता. चल. पोरांनो, ती सुमी उपाशी बसली, काय बी करा पर तिला जीव घाला की. मी जर तिच्या पुढ्यात गेलो का नाही तर ती माझा जीव गेल बाबा. अहो तात्या, राहू दे तिला तसंच, जरा रडू दे तिला, बरं वाटेल, मन हलकं होईल. पर जेवल्यावर केलं असतं तर चाललं असतं की. आत्या, सुरेश, डोळ्यात पाणी आहे सुमीच्या. एवढं काय बोललास रे तिला? परत जर बोललास ना तर सांगितलं नाही म्हणशील. सुरेश, आम्ही जातो, तू सुमीला जेवायला घाल, येतो. आता कसं जीव घालू, कुठल्या तोंडाने तिच्या समोर जाऊ. घरातनं बाहेर काढताना हे विचार तुझ्या डोक्यात आला नाही वीर. हळू बोल की बाबड्या. गणपती बाप्पा, आता तूच मदत कर, कर काहीतरी रे, खरंच कर. गणपती बाप्पा कुठे? नुसतेच मातीचे गोळे करून ठेवले. काय? आता झाला का नाही बाप्पा? बाप्पा कर, कर काहीतरी कर प्लीज. जावय बापू, बघा बाप्पानं माझं ऐकलं, आलं का नाही साहेब? एवढ्या रातचं बसा बसा. नाही, नको नको, नाही म्हणजे बबनला गणपती बनवता येत नव्हता ना, म्हणून आलोय मी. साहेब खरं सांगा, सुमीनं बोललेलं म्हणून आला का नाही? अरे नाही नाही नाही, मी फक्त तुझ्यासाठी आणि तात्यांसाठी आलोय. रागिनी, जावय बापूना जेवाय वाढ. हो. नाही नाही नाही, नको नको, म्हणजे मी जेवूनच आलोय ना घरून. मम्मानं जेवल्याशिवाय सोडलंच नाही मला. जावय बापू, माहीत सुमीसाठी थोडं जेवा की. अहो तुम्ही जेवल्याशिवाय जेवणारच नाही म्हणते ती. जावय बापू जेवाय आलेत. पाहुण्या माणसाला एकटं जेवाय बसवणं बरोबर नाही, तेव्हा 2 ताटं वाढायला लागतील. बबन, तुला एवढं बी जमना झालंय होय? हा, त्याच्यासाठी तर साहेबांनी बोलवलंय ना. सुमी, आता तुम्ही दोघांनी जोडीनं गणपती बनवा की. मागच्या वर्षी कसा बनवला होता तसा. जावय बापू, पण आधी जेवून घ्या. नाही, आधी बाप्पा मग जेवण. मी जेवण गरम करायला ठेवते. आलेच मी. बोल. हॅलो ताई मॅडम, खूप समोर सर इकडे आलेत. तुम्ही त्यांना इकडे कसं काय सोडलं? राजकारण आहे ते. हे कसलं राजकारण? तुला नाही कळणार, लहान आहेस अजून, शिकशील हळूहळू. ठेव.
अगं जावई बापू ना आणखीच्या उगा त्यांच्यावर राग काढू नकस. तात्या अहो चहा घ्यायसाठी हे आधी उठायचं नका का? तुम्ही दोघं पण जरा हळू बोला की रे. साहेब दमून झोपली ती का नाही, झोपू दे की जरा. बडा बडा उगच. सणासुदीच एवढ्या उशिरा पुत्र झोपतं का कधी कुणी? सूर्य डोक्यावाला एवढं बिकळू नये का? तुम्ही अगं हळू बोल की जरा पिली. सूर्य बघायला तरी उठाव माणसानं. उगा आपल्या परदेशात शिकून आलाय म्हणून शायनिंग हाणायची. अगं हळू बोल की बया, झोपली ती झोपू दे की. किती बी शिकून आलं तरी सणवार काय संपणार आहेत का? पण तेवढं कळाय बुद्धी पाहिजे का नाही? बाप्पा तूच बुद्धी दे र देवा. घ्या जाग झालं की नाही जावई बापू, जा त्यांना चहा घेऊन ये जा. जावई बापू उगा मांड्यावर घेऊ नका तुम्ही. सुमीला राग काढायची सवयच आहे. बडबाड 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 उगा जीव काढती. जीव खायची अयो, म्हणजे तुम्ही माझा जीव घेणार विसरलोच मी. दडून बसतो मी कुठेतरी. काही होत नाही, काय जीव वगैरे घेणार नाही. अहो असं कसं, तुम्ही उशीरपर्यंत झोपलेला नाही. नाही तसली बोलली तुम्हाला. मी तर तिच्या विरोधात साक्ष दिली. मला लपू द्या कुठंतरी. पण विसरली असेल रे ती. अयो म्हणजे सुमीला पण इशारा रोग झालाय बे. सुमी अगं साहेब असली की चहा. आळशी आणि कामचुकर माणसासनी मी काय बी देत नाही. काम चुका राहायची वय ग. रातभर खपून त्यांनी गणपती तयार केलाय. हे काय सगळी माती आणि चिखल तसंच पडलाय. हे काम काय? आणि असं उशिरापत्र झोपणाऱ्याला सुमी चहा बी काय देत नसती. चहा संपलाय. तुम्हाला पाहिजे असेल तर करून प्या स्वतःच्या हातनं. पोरगे थांबा, मी सांगतो करून. थांब जरा सुरेश, मला अजून एक कप तयार कर. मला लय थंड वाजते. किती पसारा करून ठेवलाय. काम करावं तर पूर्ण करावं माणसानं. नुसता घरभर चिखल आणि माती करून ठेवलंय. माझ्यासाठी थोडं खाणं. ना खाणं प्लीज प्लीज. अजून देऊ? गेला राग. आता देणार ना चेअरमन पदाचा राजीनामा? आता राजीनामाच काय, तुमच्यासाठी जीव बी देईन मी. नरसू काय खेळ चालली ती सकाळी सकाळी? शोभतं का तुला? मला राजीनामा मिळालाय. आई अगं तू समजतीस तसं काही नाहीये. नाहीये अगं. समर सुमनला गोड बोलून चेअरमन पदाचा राजीनामा कसा द्यायला लावेल हिची प्रॅक्टिस करत होतो आम्ही. हा ताई मॅडम, ते एखाद्या गोष्टीसाठी आपण लई प्रार्थना केली ना की ती पूर्ण होते बघा. हा करेक्ट. आम्ही प्रार्थना करत होतो. होय. अनुराधा, समरला सकाळपासून फोन करतोय, फोनच लागत नाही. भाऊजी अहो कशाला समर सुमनला डिस्टर्ब करताय तुम्ही? अहो पण अचानक रात्री समर सुमीकडे गेलाय, काय भानगड? अहो भानगड नाही, राजकारण आहे ते. राजकारण?
नाही राजकारण नाही भाऊजी. कसं आहे, प्रेमी जीव आहेत दोन, त्यांना भेटावं असं वाटलं, बोलावं असं वाटलं एकमेकाशी, तर काय चुकीचं आहे ना. आणि तुम्ही उगाच फोन बिन करून त्यांची ताटातूट करू नका. एकत्र राहू दे की जरा त्यांना. भाऊजी तुम्हाला त्यांचं चांगलं बघवत नाही का हो? अहो पण असं काय नाही, पण त्यांच्यात वाद होता ना. अहो मिटला पण असेल आतापर्यंत तो. दोघे एकमेकांशी बोलायला सुद्धा लागलेस काय नरसू? हो असेल ना. तर मी माझ्या जबाबदार माणसाला फोन करतो आणि खात्री करून घेतो. मामासाहेब, हा मामासाहेब. हा बबन, सुमन कुठे आहे रे? आहे की खाटा बसून चहा नाश्ता चाललाय. काही बघितलंस प्रार्थनेतली ताकद. अगं तिकडं पण नाश्ता सुरू आहे. बबन, समर साहेब सुमनला भरवतायत का? नाही, ती जाडून मारते ती. काय? अरे या लोकांना काही अक्कल आहे की नाही? ताई ताई मी बोलतो. समर साहेब आणि सुमन बोलले का रे एकमेकांशी? नाही आवं, दोघांच्यात 36 ताकद आहे. अरे पण बबन एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता जसा आहेस तसा इथे निघून ये. ताई मॅडमचं महत्वाचं काम आहे. आत्ताच्या आत्ता लगेच हाय असं. आहेस तसा याचा अर्थ कळत नाही का तुला? हा हा, येतो येतो लगेच येतो. ठेव, निघ चल. अरे काय माझ्या मुलाला ही असली कामं करायला लावतात? त्यांची हिंमत कशी झाली? ताई ताई तू शांत राहा ताई. हे बघ, राजकारणामध्ये काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. राजकारणातला नियम क्रमांक 8 तूच सांगतेस ना, आणि त्या मनाविरुद्धच्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. राजकारणातला नियम क्रमांक 9. हे बघ ताई, आत्ता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, समर आणि सुमननी एकमेकाशी बोलणं. त्याच्याशिवाय आपल्याला राजीनामा मिळणार नाही ना सुमनचा. हे बघ, समर या राज्याचा भावी मुख्यमंत्री आहे. त्याला ही माणसं अशी कामं करायला लावतायत, आणि हा तरी का करतो ही कामं? ताई राजकारण करायचं ठरवलंयस ना तू. अगं मग समर तेच करतोय. सुमनचा राजीनामा मिळत नाही तोवर सह लेंगे. माझ्यासाठी माझ्या लेकाला आणखीन काय काय करायला लागणार आहे देवाला माहिती. बापण्या काय त्याला तगडी रांगोली पुतली. बाबा त्यात तुझ्या रांगोळीपेक्षा माझं आत महत्वाचं काम आहे. मला जाऊ दे. पण आलं थांब. आता नाही. आत्या अवतारात. अरे आत्या अवतारात बदलताना ताई मॅडम तोरून घालतील तुला. अरे लक्ष्मण बाबा, ताई मॅडमनीच बोलवलंय मला. मला जाऊ दे गपस बाबा. अरे आई ते बाबा आई. हा ठेव, हा हार पण घाल त्याच्यात. हा पण मूर्ख, इडियट, बेअक्कल. हे काय हे? हा युनिफॉर्म कुठे? युनिफॉर्म कुठे आहे? भवन, अरे काय मूर्खपणा आहे हा? मामासाहेब तुम्हीच लगेच हाय असंच. हे बघ, हे मंत्री पाटलांचं घर आहे, रस्त्यावरचा फुटपाथ नाहीये. ही काय पद्धत आहे घरात? एक मिनिट. ताई बबनला आपणच सांगितलं होतं ना, जसा असशील तसा ये. बबन जबाबदार माणूस आहे. आपण सांगतो ते तो ऐकतो. बबन, ताई मॅडमला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. ये बस बस. ताई अगं किती घाबरलाय बघ ना तो. म्हणजे बसून निवांत बोलता येतं, सांगता येतं, कळतं. ये बबन ये चल बस. ये. बस पटकन. समर कसा आहे? एक नंबर आहे. स्वभावाला तर लयच भारी आहे. त्या म्हणजे त्यांच्यासारखं मन मिळवून येतात. मी स्वभाव विचारलेला नाहीये,
तुमच्या त्या खुराड्यामध्ये कसा येतो. आणि काय रे, मी झाडून काढायला लावता माझ्या लेकाला? लायकी आहे का तुमची? नाही नाही हवं झाडून म्हणजे तसं नाही काय. असं गणपती बनवताना असं चिकोल पडतो का नाही ते गोळा करत होतो. काम म्हणजे आमचं काम नाही काय, देवाचं काम. हा देव देव. अरे गणपती आहेत ना आता, तर सणासुदीचे कपडे आणि दागिने द्यायचे समर आणि सुमनला. ते घेऊन जा, ते घे, दे दे त्याला दे. पाहिलंच बबन, ताई मॅडमला किती काळजी आहे समर आणि सुमनची, त्यांच्या संसाराची, त्यांच्या नात्याची. मला पण लय काळजी आहे यावं, म्हणून तर मी खोटं बोललो का नाही. म्हणजे मी चेअरमन आहे इथं, फक्त माझा हुकूम चालणार, तुम्ही गप बसा. खरं तर तुम्ही असं ताई मॅडम म्हणलीच नव्हती अहो. रागिनी मॅडमनी सांगितलं का नाही म्हणून मी खोटं बोललो. अरे हो, म्हणजे बबन तू खोटं बोललास म्हणून तर समर आणि सुमनचा संसार वाचला ना. तेव्हा आता रागिणी मॅडम सांगतील ते ऐकायचं. हो, आणि आम्ही सांगतो ते पण ऐकायचं. आणि तू खोटं बोललास हे विसरून जायचं. विसरणार ताई? अगं विसरा रोग झालाय बबनला, विसरणार तू. आणि समर आणि सुमन एकमेकांशी कसे बोलतील हेच बघायचं. बघितलंच बबन. अरे ताई मॅडमला खुशालीची किती काळजी आहे समर आणि सुमनच्या. काय दगड? हे बघ, हे बघ तुझ्यासाठी आणला मी दगड. विसरतोस ना तू? आठवणीसाठी आणलाय दगड. हा, तेव्हा मिनिटा मिनिटाची खुशाली आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ये. नीट नाही रे बाबा. सांभाळून, सोन्याच्या वस्तू आहेत त्या. हेल्मेट मी करावं जरा. तसं नाही तसं नाही, इकडं 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 वाच वाच वाच. बस झालं. म्हणजे नर्सो, हा? कोट साफ करून घे. हा? सॅनिटायझर मार. ताई, आता आपल्याला खडा माहिती मिळणार बघ. नो काळजी. बघूया. सर, तुम्ही असं कसं अचानक रात्रीचं इथे निघून आलात? नाही म्हणजे ताई मॅडमना माहितीये ना, नाहीतर मागच्या वेळेसारख्या भडकायच्या वगैरे. नाही नाही, मग मला माहितीये. त्यांनी तुम्हाला अडवलं नाही? ऍक्च्युली काय? मी ना खरं तात्यांसाठी आणि बबनसाठी आलोय. इतर कोणी असतं तर आलोच नसतो मी. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही सुमीसाठी नाही आलात तर? सुमीसाठी आलेलोच नाहीये मी. जा जा, सांग तिला. नाही म्हणजे मी कशाला सांगू, उलट तुमच्यातला वाद मिटावा अशी इच्छा आहे हो माझी. समर सर, तुम्ही बोलणार आहात ना सुमीशी? नाही, खरं तर बोलायला हवं, कारण सणासुदीचा दिवस आहे, गणपती येणार आहेत घरी. हा म्हणजे आता सुमी बोलली तर मी बोलेन, अदरवाईज नाही. हळू. अहो जावा बापू, तुम्ही कशाला? अहो नाही नाही तात्या, ठीक आहे. नाही नाही, अहो असं कसं, द्या द्या मिठा सोडा. अहो तात्या ठीक आहे. सोडा जावई बापू, तुम्ही कशाला? द्या द्या द्या. अहो राहू द्या. ठीक आहे ठीक आहे, घेतो मी, घेतो. तात्या, एवढं जा कोणी लावलंय? एकतर पावसाचं लाकडं मिळत नाहीत आणि मिळाली तर सादळतात. जरा जपून वापराय नका का? तुम्ही तुला काही लाज शरम आहे का नाही? जावई बापूशी असं बोलतात का? तात्या, तुमचा जावई माझा नवरा आहे आणि बायकोचा हक्क असतोय नवऱ्याला ओरडायचा. तुम्ही जरा बसा. तुम्ही उगा तू वाद वाढवू नको सणासुदीचं.
मी कधी वाढवलाय? मग काय समर सरांशी बोलणारच ना? नाही उगाच सणासुदीच्या दिवशी कडवटपणा नको काय? बघ शिक जरा या पोरीकडनं. मग बोलणारच का सरांशी? तो बोलला तर बोलन, नाही तर मला गरज नाही कोणाची. अगं सुमे, रागिनी अगं सुधरव जरायला सांग समजून. नपाधरात पडली काय माहिती. ही आग विझली नाही पाहिजे, उलट अजून पेटवायला हवी. माझा प्लॅन मी असा तसा बिघडवू देणार नाही. काय येडपट आहे ताई मॅडम.